नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा असा टॉपिक महाजेनकोच्या कन्सिडरेशन मध्ये सेन्सर अँड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन. हा टॉपिकची खरं सांगतो खूप जास्त डिमांड होती. आय नो थोडंसं लेट होत आहे, पण काहीच हरकत नाही. 2-3 दिवस प्लॅन केलाय. जितके पण इम्पॉर्टंट थिंग्स आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते सगळे कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. ठीक आहे. एक्झामला जर हा टॉपिक विथ रिस्पेक्ट टू महाजनको बघितला तर इतका सिलेबस डेप्थमध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही, कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. कारण मुलं जनरली गेटचा सिलेबस थोडा रेफर करतात किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्हचा सिलेबस रेफर करतात आणि मे बी एक फिलिंग येतं की एवढे मोठे गोष्टी एक्झामला कशा कव्हर होतील, वेळ आमच्याकडे नाहीये. परत मुलांना अंडरस्टँडिंग पण याची थोडी खूप कमी असते. सो सगळे गोष्टी लक्षात घेऊन एक शॉर्ट आणि क्विक रिव्हिजन तुम्हाला कसं देता येईल. बघा, माझा मोटो खूप सिंपल असतो. सिलेबस किती वास्ट असू द्या, सिलेबस किती डेप्थमध्ये असू द्या, आपला मोटो काय, आपला मोटो आहे आपण स्टडी करतोय कारण एक्झाम क्लिअर करायची आहे. आणि जर एक्झाम क्लिअर करायची तर आपण जी एक्झाम देतो ना त्या एक्झाम बद्दलचा विचार करावा लागेल. जसा रोग तसा इलाज, बरोबर. सो महाजेनकोच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जितक्याही गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटतात ते ज्या रिपीटेडली एक्झामला आतापर्यंत विचारल्या गेल्या याच्या पुढे विचारल्या जातील आणि ह्यावेळेस पण येतील. ठीक आहे, अशा गोष्टी कुठेतरी कव्हर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. मी माझ्या परीने जितकं तुम्हाला सिम्प्लिफाय देता येईल तितकं सिम्प्लिफाय करून सांगेल. तत्पूर्वी जेही व्हिडिओला नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण याच्यावर तुम्हाला कंप्लीट टेक्निकल सिरीज मी ऑलरेडी दिली आहे आणि याच्या पुढे पण ही सिरीज आयुष्यभर चालू राहणार आहे. आपला कनेक्शन आतापर्यंतचं नाहीये किंवा एखाद्याचं सिलेक्शन झालं म्हणजे प्रवास संपतो असं नाहीये. एक लॉंग टर्म फॅमिली सारखं आपल्याला खूप दूरपर्यंत जायचंय. ठीक आहे. सो आणि आवडलं तर मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा. कारण बघा, नॉलेज दिल्याने वाढतं. मी नेहमी बोलतो, आपल्यापर्यंत व्हिडिओ ठेवू नका, सगळ्यांना वाटत चला. नॉलेज जितकं वाढता येईल तितकं वाटा. ठीक आहे, खरंच तुम्हाला मजा येईल. तुम्हाला तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जर टेक्निकली स्पीकिंग, व्हॉट इज सेन्सर अँड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, नावातच लिहिलंय काहीतरी सेन्सरची स्टडी आहे आणि इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन असे इन्स्ट्रुमेंटेशन बाळांनो जे कुठेतरी इंडस्ट्री लेवलला वापरले जातात. त्याचा पर्पज, त्याचे ऍप्लिकेशन, त्याचे प्रिन्सिपल्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सगळ्यात पहिला क्वेश्चन जो माइंडमध्ये येतो, सर सिलेबस याच्यामध्ये काय काय कव्हर झाला पाहिजे. बघा, जर तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो, सिलेबसमध्ये वाचनेस असू शकतो, काहीच डाऊट नाही. आपल्याला ते स्मूथ आणि सॉफ्ट टॉपिक पकडायचे जे एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतात बघा. सेन्सर, सेन्सर म्हणलं तर सगळ्यात पहिले डोक्यात ट्रान्सड्यूसर आला पाहिजे. ठीक आहे, ट्रान्सड्यूसर काय असतो, ट्रान्सड्यूसरचे कोणकोणते टाईप पडतात, ट्रान्सड्यूसरचं वर्किंग प्रिन्सिपल काय. अगदी जेईला सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स एक्झामला फॉर्म होतात. आपला प्रॉब्लेम हा असतो ना, आपण रिडिंग करून जातच नाही, मग तिथे तुक्के मारायला बघतो, हा आपला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नंतर एलव्हीडीटी, एलव्हीडीटी हा एक मेजर टॉपिक म्हणता येईल. याच्यातूनही क्वेश्चन्स पडतात. बघा, मी जिथं मेजर बोलतोय मी विथ रिस्पेक्ट टू सब्जेक्ट बोलतोय असं नाही, मी विथ रिस्पेक्ट टू एक्झाम बोलतोय. एलव्हीडीटी मध्ये पण थोडं डेप्थ अनालिसिस आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. नंतर ट्रान्सड्यूसरचे वेगवेगळे टाइप्स आणि त्याच्यावर फॉर्म होणारे क्वेश्चन्स. नंतर स्ट्रेस, व्हॉट इज स्ट्रेस, व्हॉट इज स्ट्रेन, राईट आहे, व्हॉट इज द इलास्टिसिटी, राईट आहे, व्हॉट इज द मॉडल्स ऑफ इलास्टिसिटी. या असे थिंग्स आहे ना जे एक्झामला परत परत विचारले जातात. सो त्याच्यावर आपण थोडा फोकस करणार आहोत. एकदम 1 बाय 1 जाणार आहे. पहिलंच लेक्चर आहे, एकदम रिलॅक्स राहायचंय, बॅकसेट घ्यायचंय. ठीक आहे, तुम्हाला नक्की मजा येईल आणि हळूहळू मग आपण काय करूया, पुढे सिलेबसमध्ये डेप्थ वाढूया. बघा, स्लाइड, पहिली स्लाइड दिली आहे मी, याची पीडीएफ तुम्हाला देऊन देईल. त्याच्यामुळे नोट्स काढायचे, लिहित बसायचे, याच्या फंद्यात पडू नका. तुम्हाला टेलिग्रामवर याची ऍज इट इज पीडीएफ भेटून जाईल. ठीक आहे. सो आता फक्त ऐकायचं काम करा. मी रॅन्डमली काहीच सुरू करत नाही. समोर तुम्हाला दिसाल सर हुक्स लॉ मध्येच काय सुरू केलं, बिलकुल नाही. तुम्हाला कुठेच कन्फ्युज होणार नाही, फक्त ऐकत राहा. हुक्स लॉ का पिक्चर मध्ये आला पहिले ते बघूया. ठीक आहे, मी एकच मिनिटात पेन चेंज करतो म्हणजे कसं तुम्हाला दिसेल प्रॉपरली. ठीक आहे, बघा, हुक्स लॉ पिक्चर मध्ये आला कुठून. आता हुक्स लॉ पिक्चर मध्ये आलाय म्हणजे हुक्स लॉ काय आपल्याकरता नवीन नाहीये. आपल्याला काही गोष्टी खूप कॉमनली माहितीये की जर एखादी गोष्ट, सपोज स्प्रिंगचं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, जर मी स्प्रिंगला ओढतोय तर स्प्रिंग परत आपल्या ओरिजिनल पोझिशनला परत येते की नाही रे, बिलकुल येते. पण मला सांगा, स्प्रिंगला असं तुम्ही कितीपर्यंत ओढू शकता जेणेकरून त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत येईल. एका लिमिट नंतर, ते म्हणतात ना आगाऊ पोर असतात काही काही, बघूया कितीपर्यंत ओढल्या जाते. मग एका पर्टिक्युलर लिमिट नंतर ना जर तुम्ही स्प्रिंग स्ट्रेच केली ना तर नंतर ते तिच्या ओरिजिनल पोझिशनला येणं बंद होऊन जातं. असं का होतं, कारण प्रत्येक गोष्टीचा एक पॅरामीटर असतो ज्याला बोलतात इलास्टिसिटी. त्याची इलास्टिक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर जर तुम्ही त्या गोष्टीला स्ट्रेस करतात ना तर संपली त्या गोष्टीची इलास्टिसिटी, संपली. नंतर ती स्प्रिंग ओरिजिनल पोझिशनला बिलकुल येणार नाही. तर त्यालाच बोलतात बाळांनो, कशा त्या ह्याला बोलतात जे तुम्हाला एक्सप्लेन केला, बोलतात इलास्टिक लिमिट.
ही प्रत्येक गोष्टीची ठरलेली असते, प्रत्येकाची आपापली असते. हुक्स लॉ मला काय बोलतो माहिती का? हुक्स लॉ खूप सिंपल आहे. हुक्स लॉ बोलतो विदिन इलास्टिक लिमिट. हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हुक्स लॉ अप्लिकेबल केव्हा होणार? जेव्हा तुम्ही आगाऊपणा करणार नाही तेव्हा. आगाऊपणा करणार नाही म्हणजे काय? तुम्ही एखाद्या गोष्टीची इलास्टिक लिमिटच्या बाहेर तिला स्ट्रेस करणार नाही, तरच हा लॉ ऍप्लिकेबल होईल. राईट आहे सर. जर तुम्ही विदिन इलास्टिक लिमिट राहिले तर काय होतं माहिती का? स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. राईट आहे. स्ट्रेस हा माझ्या स्ट्रेनच्या क्वांटिटीला काय असतो? प्रपोर्शनल असतो. इतका सिंपल टर्म मध्ये माझा हुक्स लॉ सांगतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले हुक्स लॉ ऍप्लिकेबल केव्हा होणार रे? जेव्हा तुम्ही विदिन इलास्टिक लिमिट राहणार तेव्हा ऍप्लिकेबल होणार. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, हा फॉर्म्युला बाळगतो. माझी ई बघायच्या कोणकोणत्या गोष्टी बघा. माझा जो सिग्मा आहे त्याला बोलतात स्ट्रेस. राईट आहे. ईला काय बोलतात रे? इलास्टिसिटीची लिमिट. राईट. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस असं सुद्धा या पॉईंटला म्हणतात. राईट आहे. आपण 11-12ला खूप ऐकलंय. आणि माझा हा जो पॅरामीटर दिसतोय ना, याला बोलतात स्ट्रेन. राईट आहे. सो याला कोणा परमिटिव्हिटीचा साईन सुद्धा म्हणतो. सो हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ अतिशय महत्वाचा आहे. मी याच्यावर एक्झामला न्यूमेरिकल फॉर्म होताना बघितलेत. एकदम सिंपल फॉर्म्युला न्यूमेरिकल फॉर्म होतात. तुम्हाला एक तर ई गिवन असेल किंवा स्ट्रेस किंवा स्ट्रेन बद्दल काहीतरी गिवन असेल आणि तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड काय विचारणार आहे? एक तर स्ट्रेन काढा बोलेल किंवा स्ट्रेस काढा बोलेल किंवा मग यंग्स मॉड्युलसचे कॅल्क्युलेशन एक्झामला येऊन जातात. ठीक आहे. सो याच्यावर थोडासा फोकस ठेवायचा आहे. पॉईंट टू बी नोटेड. राईट आहे. आणि हा फॉर्म्युला स्ट्रेस इक्वल्स टू व्हॉट? यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इंटू स्ट्रेन. कधी कधी काय करतात माहिती का? ई आणि स्ट्रेस स्ट्रेन मधले रिलेशन पण विचारून घेतात. ठीक आहे. सो एकदम क्लिअर आहे. बघा, जास्त इमोशनल कोणत्याच पॉईंटला होऊ नका. मी काय बोलतोय, एक्झामला जिथून प्रॉब्लेम फॉर्म होतात ना, आपल्याकडे वेळ कमी आहे, तिथून तुम्ही तेवढं ग्राफ्स करा. मोर दॅन सफिशियंट आहे. डिटेल स्टडी करायला आपल्याकडे गेट पडले, खूप साऱ्या गोष्टी पडल्यात. कारण काय असतं माहिती, त्याच्यामध्ये काही सायंटिस्ट लोक असतात, मी त्यांची फिलिंग मी समजू शकतो. सर आणखी डेपमध्ये सांगा ना. डेपमध्ये सांगायला प्रॉब्लेम नाही बाळांनो, पण सगळा सिलेबस कव्हर करायचा आणि एक्झामला खरं म्हणजे स्कोर करायचा आहे. राईट आहे. सो एक स्ट्रॅटेजी प्लॅन करून आलोय, जितक्या गोष्टी इम्पॉर्टंट सांगतोय आणि ज्या अँगलने सांगतोय ना तुमच्या लक्षात राहील याची मी काय घेतोय, याची मी हमी घेतोय. ठीक आहे. चला पुढे जाऊया. तो हुक्स लॉ एकदम क्लिअर आहे. हुक्स लॉ स्ट्रेस आणि स्ट्रेन बद्दल बोलतो. राईट आहे. सर स्ट्रेस स्ट्रेन काय असतं? हा तुमचा फोर्सचा पार्ट आहे. राईट. हा तुमच्या फोर्सचा पार्ट आहे. किती स्ट्रेस आपण बोलतो ना, किती स्ट्रेस करता येईल. राईट आहे. त्या काइंड ऑफ सिनारिओ आहे. ठीक आहे. सो मला 2-3 गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ महत्वाच्या. चला थोडंसं पुढे जाऊया आणि अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे. एकदम बॅकसेट घ्यायचंय. आजच्या लेक्चरचा हा हिरो म्हणता येईल या टॉपिकला. ठीक आहे. बघा, एलव्हीडीटी जर तुम्ही रीड करायला गेले ना तर आयुष्य पुरणार नाही. का सांगतो? कारण याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये स्टडी केली गेली आहे. कारण एलव्हीडीचे पण वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, वेगवेगळे सिनारिओ आहेत, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ ज्या गोष्टी महत्वाच्या ना त्या थोड्या एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, कोणती गोष्ट तेव्हा समजते ना जेव्हा तिचं ना माइंडमध्ये एक पिक्चर फॉर्म होणं स्टार्ट होतं. पिक्चर कळतं ना, जसं तुम्ही एखादी मूवी बघतात तर गोष्टी ॲज इट इज आठवतात, कारण त्याचं पिक्चुरियल रिप्रेझेंटेशन माइंडने बघितलेलं असतं. म्हणून एलव्हीडीटी एवढी सगळी थेरी सर एवढं कुठं कोण बघणार आहे? तुम्हाला थेरी मी वाचायला सुद्धा लावत नाहीये. मला 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला हळूहळू फ्लोमध्ये नेतो. बघा, पहिले एलव्हीडीचं पिक्चर झालं पाहिजे. पिक्चर हे सांगण्या पहिले पिक्चरला टायटल असणार आहे. सो एलव्हीडीटीला पण टायटल देतो. एलव्हीडीटीचा यूज काय असतो? बघा, डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी मी एलव्हीडीटी वापरतो. इतकं सिंपल फंड आहे. काय मेजर करण्यासाठी? डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी. जर माझ्या एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स जर मला मेजर करायचं असेल, तो किती 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 त्याचा डिस्टन्स व्हॅरी होतंय हे जर मला काढायचं असेल ना, मी एलव्हीडीटी वापरतो. इतका सिंपल फंड आहे. ठीक आहे. पिक्चरचं टायटल काय पडलं मग आता? मला कुठेतरी काय काढायचंय? डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स मला मेजर करायचंय विथ द हेल्प ऑफ एलव्हीडीटी डिव्हाइस. राईट आहे. आता एलव्हीडीटी दिसायला कसा दिसतोय? सगळे पॉईंटवर परत येतो मी. बघा, एकदम सिंपल रिप्रेझेंटेशन दिलंय. ही पहिली डायग्राम पहिले बघा. ठीक आहे. दुसरं काहीच बनवू नका. पहिली डायग्राम ऑब्झर्व करा. मी काय बोलतो ते नीट बघा. याच्यामध्ये मला 3 वेगवेगळ्या कॉईल दिसतात बाळांनो. एक कॉईल ही सेंटरला आहे. मी थोडा पेन चेंज करतो. ठीक आहे. आय गेस ब्लॅक घेतो. सॉरी, ब्लॅक पेनने दिसेल. ठीक आहे. बघा, सेंटरला ही जी कॉईल दिसते ना, ही माझी प्रायमरी कॉईल आहे. हिचा डायरेक्ट सप्लाय कोणाला आहे? एसीचा डायरेक्ट सप्लाय. बघा, मी डायरेक्ट एसी सप्लायतून प्रायमरीला दिलाय. मला सांगा, या प्रायमरी कॉईल मधून जेव्हा ही करंट फ्लो होईल, मी वर्किंग सांगत नाही, मी कॉमन सेन्सच्या गोष्टी सांगतोय ज्या तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण भरभरून बाकीच्या सब्जेक्टमध्ये बघितल्यात. जर याच्यामधून काही करंट फ्लो झालं, ऑब्व्हियसली कॉईल आहे, म्हणजे माझी इंडक्शन टाईप कॉईल आहे. जर याच्यातून करंट फ्लो झालं तर ऑब्व्हियसली कुठेतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि या मॅग्नेटिक फील्ड ही आजूबाजूला ज्या कॉईल कनेक्ट केल्या यांच्याबरोबर लिंक होणार आहे. तर याच्यामध्ये पण काहीतरी ईएमएफ इंड्यूस होणार. काय इंड्यूस होतोय? फॅरेडे लॉ आपण ऑलरेडी डेपमध्ये बघितलाय. ठीक आहे. सो जेव्हाही एखाद्या करंट कॉईल
एखाद्या कॉईल मधून करंट फ्लो होतं तर आजूबाजूला जे आपण माझ्या करंट किंवा कोणत्याही कॉईल असेल त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतं रे, ईएमएफ इंड्यूस होतो अकॉर्डिंग टू फॅरेडेस लॉ. मग कन्स्ट्रक्शन मध्ये सर मला काय काय दिसतंय पहिले ते बघूया ना. सर मला ही कॉईल दिसते बाळांनो, याला मी बोलतो मी प्रायमरी कॉईल. मला आणखी दोन कॉईल दिसतात, ही एक आणि ही एक. दोघांचा कलर सारखा का काढलाय सर? बघा दोघं कॉईल सेम आहेत म्हणून काढलाय. सेम म्हणजे काय, त्याच्या नंबर ऑफ वाइंडिंग सेम आहेत पण मॅग्नेट्यूड काय माहिती त्याची वेगवेगळी आहे. काय बोललो मी, गोष्ट नीट लक्षात घ्या. जरी यांचे नंबर ऑफ टर्न्स सेम आहेत, याची मॅग्नेट्यूड जी आहे ना, ईएमएफची मॅग्नेट्यूड काय असणार, एक दुसऱ्याच्या अपोजिट असणार. सर कसं? जर माझ्या पहिल्या कॉईलमध्ये जे ईएमएफ प्रोड्यूस झाले जर ते इवन असेल ना, तर सेकंड कॉईलमध्ये जे ईएमएफ प्रोड्यूस होईल बाळांनो त्याला बोलतात मायनस. जर हे माझं पॉझिटिव्ह असेल तर हे माझं काय ना निगेटिव्ह येणार. कारण मी काय बोलतोय, दोन्ही कॉईल नंबर ऑफ टर्न्सला सेम आहेत, ठीक आहे, पण ईएमएफ त्याच्यामध्ये अपोजिट प्रोड्यूस होणार. राईट आहे. मग जर मला कोणी विचारलं सर याचं ओव्हरऑल ईएमएफ किती असणार, काय बोललो मी, ओव्हरऑल ईएमएफ किती असणार, त्या दोघांची समणार आहे. इवन एक ईएमएफ प्रोड्यूस होतोय, E2 ईएमएफ प्रोड्यूस होतोय, पण हे जर प्लस ते माझं निगेटिव्ह असेल सो माझं नेट ईएमएफ काय असणार, E1 मायनस E2. पाठ करायची बिलकुल गरज नाहीये. माझा फंडाच काय बोलतोय, जर एका कॉईलमध्ये पॉझिटिव्ह ईएमएफ प्रोड्यूस होत असेल तर दुसऱ्या कॉईलमध्ये माझं निगेटिव्ह ईएमएफ प्रोड्यूस होतोय. इतका सिंपल फंड आहे. करेक्ट आहे. आता मग याच्यामध्ये हे कन्फ्युजन कोणालाच नसलं पाहिजे की E1 मायनस E2 कुठून आलं, कारण हा अतिशय इम्पॉर्टंट फंड आहे. आणि ईएमएफ काय असतं रे, ईएमएफ म्हणजेच काय, माझा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हे माझा व्होल्टेज असतं बाळांनो. एकदम सिंपल भाषेत सांगतो, ईएमएफ म्हणजे माझा व्होल्टेज. ठीक आहे. सो पहिली कॉईल नाही, हे दुसरी कॉईल, ही 2 नंबर डायग्राम बघू सुद्धा नका, फक्त पहिल्या नंबरच्या डायग्रामवर फोकस करा. ही सेकंड डायग्रामवर मी थोड्या वेळाने येतो. मग पहिल्या डायग्रामवरून मला दोन गोष्टी काय कळल्या सर, एलव्हीडीटीचं कन्स्ट्रक्शन थोडंसं लक्षात येतंय. एक सेंटरला प्रायमरी कॉईल असणार, आजूबाजूला 2 सेकंडरी कॉईल असणार. प्रायमरी कॉईलला मी एसी सप्लाय देणार, त्याच्यामधून काहीतरी करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यामुळे त्याच्यावर काय होणार, माझं मॅग्नेटिक फील्ड कुठेतरी प्रोड्यूस होते आणि ती मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स कोणाबरोबर लिंक होणार आहे, आजूबाजूला जे पण माझ्या कॉईल त्याच्याबरोबर लिंक होणार आणि त्याच्यामध्ये पण ईएमएफ प्रोड्यूस होणार. मग माझ्याकडे 2 आजूबाजूला वेगवेगळ्या कॉईल आहेत, तर ऑब्व्हियसली दोघांमध्ये पण काही काही ईएमएफ प्रोड्यूस होणार. पण मी काय बोललोय, त्या कॉईल इक्वल इन माझ्या कॉईल नंबर ऑफ टर्न सेम आहेत पण मॅग्नेट्यूड काय त्यांचा अपोजिट आहे. तर पहिल्या कॉईलमध्ये E1 प्रोड्यूस झालं तर दुसऱ्या कॉईलमध्ये माझा मायनस E2, राईट आहे, मायनस साइन प्रोड्यूस होणार. सो ऑब्व्हियसली त्याचे मॅग्नेट्यूड काय असणार, अपोजिट असणार. जर याच्यामध्ये E1 असेल त्याच्यामध्ये काय असणार, मायनस ऑफ E2 असणार. ठीक आहे. सो माझा नेट ईएमएफ काय असणार आहे, E1 मायनस E2. मॅग्नेट्यूडला ते नेहमी काय असणार, अपोजिट असणार. इतकी गोष्ट लक्षात आली असेल. पुढे हळूहळू आणखी गोष्टी समजतील. आता सर तुम्ही बोलताय की एलव्हीडीटीचा यूज कशासाठी केला जातो, की एलव्हीडीटी माझं डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी केलं जातं, कारण नावातच काय लिहिलंय रे, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता कसं मेजर होणार बघा, जर खाली डायग्राम मध्ये आलो आपण तर बघा माझ्याकडे मला एक काहीतरी काय दिसतंय, एक काहीतरी मला रॉड टाईप काहीतरी दिसतंय. राईट आहे. मी याला नाव नंतर देईल, फक्त सध्या समजून घ्या रॉड आहे ज्याची मला, आणि रॉडला काहीतरी कनेक्ट केलंय. रॉडला हे जे कनेक्ट केलंय ना, मला याची डिस्प्लेसमेंट मेजर करायची. इतका सिंपल आहे. मला डिस्प्लेसमेंट कोणाची मेजर करायची रे, ह्या पर्टिक्युलर जो पण एक सिलेंड्रिकल मला काहीतरी दिसते ना, याची डिस्प्लेसमेंट मला मेजर करायची. कशी होणार बघा, मला सांगा, जर हा रॉड मी कुठे कुठे नेऊ शकतो, एक तर मी तो सेंटरला ठेवणार, किंवा मी इथं लेफ्ट साईडला ठेवणार, किंवा मी इथं राईट साईडला ठेवणार. 3 पोझिशन अवेलेबल मला रॉडला ठेवण्यासाठी. जर मी रॉड सेंटरला ठेवला तर होणार काय माहिती का, त्या केसमध्ये माझ्या प्रायमरी मधून जे करंट फ्लो होतंय त्याच्याशी हा जो रॉड आहे ना, हा त्याच्या मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स कट करणार. राईट आहे. आणि त्या कट केल्यामुळे काय होणार माहिती का, रिस्पेक्टिव्ह माझा E1 आणि E2 हा काय ईएमएफ प्रोड्यूस होणार. पण मी काय बोललो होतो, E1 जर सपोज हा प्लस E1 प्रोड्यूस झाला तर हा काय होणार, माझा मायनस E2 प्रोड्यूस होणार. पण मी काय बोलतो, दोघांची मॅग्नेट्यूड, जरी मी E1 E2 लिहितोय, मी काय बोलतोय, मॅग्नेट्यूड अपोजिट आहे. जर हा +5 इथं प्रोड्यूस झाला ना बाळांनो, तर इथे सरळ सरळ -5 प्रोड्यूस होणार. का, कारण तो सेंटरला आहे ना. मला सांगा, जर तो सेंटरला आहे तर दोघांना इक्वल न्याय देणार आहे. E1 मध्ये जितकं तो प्रोड्यूस करेल माझं प्रायमरी कॉईल, E2 मध्ये पण तितकंच व्होल्टेज प्रोड्यूस होणार. सो ओव्हरऑल व्होल्टेज जर बघितलं तर किती असणार आहे माझं, 0. का, कारण दोघं अपोजिट आहे ना, 5 - 5 0. मग याच्यावरून एक गोष्ट कळते, जेव्हाही माझा रॉड सेंटरला होता तेव्हा दोन्ही सेकंडरी कॉईल S1 S2 मध्ये इक्वल काय प्रोड्यूस झालं, ईएमएफ इंड्यूस झालं. पण ते काय माझं अपोजिट मॅग्नेट्यूड आहे, त्याच्यामुळे माझा नेट ईएमएफ किती आलं, 0. आता एक गोष्ट सांगा, मी याच्यावरून एक गोष्ट कन्क्लूड करू शकतो का, जर मला एलव्हीडीटी इथं खाली रिडिंग देते बघा, खाली बॉटमला काहीतरी दिसतंय ना, कुठं गेला पेन, हा बॉटमला काहीतरी दिसतं बघा, इथं हा रिडिंग देणार, इथं रिडिंग किती देणार, याने रिडिंग दिली 0 व्होल्ट. याचा अर्थ काय आला रे, याचा अर्थ मी कन्क्लूड करू शकतो की माझ्या रॉडची डिस्प्लेसमेंट जर बघितली, रॉडची पोझिशन बघितली, रॉड माझा सेंटरला पडलाय, मी रॉडची पोझिशन सांगू शकतो व्होल्टेजवरून.
राईट आहे. म्हणून याला काय बोललंय, लिनियर व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट ट्रान्सफॉर्मर. मी जसं त्याची पोझिशन चेंज करेल ना तसं बघा आता व्होल्टेज पण बदलणार. कसं बघा, आता सपोज हा रॉड तुम्ही E1 ला आणला, याला थोडं इकडे मूव्ह केलं बाळांनो, ठीक आहे. E1 ला आणला, मला सांगा आता E1 ला आणल्यामुळे E1च्या ज्या पण मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या कोण कट करेल रे, हा पर्टिक्युलर रॉड कट करेल. या रॉडला नाव आहे बाळांनो, कारण मी दररोज रॉड रॉड म्हणतोय, बरं नाही वाटत आहे, मुएबल सॉफ्ट आयरन कोर बोलतात त्याला. काय बोलतात, मी अंडरलाईन करतो, ठीक आहे. मुएबल सॉफ्ट आयरन कोर स्लाइड आहे, ठीक आहे. आज हा जर मी E1 पोझिशनला आणला तर मला सगळ्यात जास्त व्होल्टेज कुठे भेटणार, E1 ला भेटेल, कारण E1 ला माझ्या लाईन्स कट होणार. कम्पेरेटिव्हली E2 ला काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे जेव्हाही माझा रॉड इथं असेल ना तेव्हा E1 इज ग्रेटर दॅन E2. E1 इज ग्रेटर दॅन E2. नेट ईएमएफ काय असतं म्हणजे E1 मायनस E2. जर E1 जास्त आहे बाळांनो, E2 कमी आहे, त्याचा नेट ईएमएफ काय असेल, पॉझिटिव्ह असेल. बरोबर आहे ना. E1 मोठा आहे, मोठ्यातून छोटा मायनस केला तर माझा पॉझिटिव्हच येणार. तीच उलटी केस घ्या, या रॉडला तुम्ही कुठेतरी इथं इथं मूव्ह करा, आता याची पोझिशन इथं आहे, तर ऑब्व्हियसली आता E2 माझा E2 ला जे पण ईएमएफ प्रोड्यूस होईल ते जास्त असेल, म्हणजे त्या केसमध्ये E2 ग्रेटर असेल, E1 कमी असेल, राईट आहे. ही सेकंड केसमध्ये काय असणार माझा, E2 एकदम काहीच नाही ऑपरेशन मध्ये, लल्ला ऑपरेशन आहे, फक्त प्रॉपर समजून घ्या. E2 ग्रेटर दॅन E1 आला, आता नेट ईएमएफ काय, E1 मायनस E2. E2 मोठा आहे, E1 छोटा आहे, छोट्यातून मोठा मायनस केला तर रिझल्ट काय येईल माझा, निगेटिव्ह आहे. या तीन केस मला एलव्हीडीटी मध्ये शिकायचे असतात, याच्या पलीकडे काहीच नाही. मग याच्यावरून काय काय कन्क्लुजन निघतं बघा. जशी मी रॉडची पोझिशन चेंज करतो, नीट आहे का, जशी मी रॉडची पोझिशन चेंज करतोय रिस्पेक्टिव्ह व्होल्टेज पण काय होतं रे, चेंज होतंय. म्हणजेच काय, ईएमएफ प्रोड्यूस, काय बोललो मी, ईएमएफ प्रोड्यूस डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ रॉड. आणि हाच एक सिंपल वर्किंग प्रिन्सिपल यूज केला जातो एलव्हीडीटी मध्ये, राईट आहे. हे सगळे पॉईंट्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे, म्हणून मी थेरी लिहिली. आता बघा एक एक पॉईंट वाचूया, जर कोणता पॉईंट लक्षात नाही आला तर मला सांगा. आता तुम्हाला ना हे पॉईंट समजायला काहीच वेळ लागणार नाही. पॉईंट नंबर 1, एलव्हीडीटी कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल ट्रान्सफॉर्मर दॅट कॅरीज 3 कॉइल्स. बरोबर आहे, सिलेंड्रिकल टाईप असतं ना रे, दिसायला थोडं सिलेंडर असतं ते. जर ते तिघांना कंबाईन करून टाकलं सिलेंडर दिसेल. किती कॉइल आहे माझ्याकडे रे, 3 कॉइल आहेत. हा पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट, याच्यामध्ये काय असतं रे, 1 प्रायमरी कॉइल असते जी सेंटरला आहे, बघा ऍट सेंटर ऑफ द ट्रान्सफॉर्मर, बरोबर. आणि आयदर साइड, दोन्ही साइडला माझ्या 2 कॉइल आहेत, एकाला बोलतात प्रायमरी कॉइल आणि दुसरी काय, म्हणजे एक माझी जी सेंटरला आहे बाळांनो ती कोणती, माझी प्रायमरी कॉइल आहे, आणि माझ्याकडे 2 कोणते, सेकंडरी कॉइल आहेत. ठीक आहे, बरोबर ना. सेंटरला एक कॉइल होते, आजूबाजूला 2 त्या निळ्या रंगाच्या कॉइल होत्या, त्याला बोलतात सेकंडरी कॉइल. आता बघा सेकंडरी कॉइलची खासियत काय, 2 सेकंडरी कॉइल हॅव इक्वल नंबर ऑफ टर्न्स, त्यांचे नंबर ऑफ टर्न्स इक्वल आहेत, पण एक दुसऱ्याला काय बाळगतो, ते अपोजिट आहे. त्यांची मॅग्निट्यूड काय असणार, एक दुसऱ्याला अपोजिट असणार. प्रत्येक पॉईंट महत्वाचा आहे. नंतर अ मुव्हेबल सॉफ्ट आयरन कोर स्लाइड विथ इन अ हॉलो स्पेस ऑफ सिलेंड्रिकल ट्रान्सफॉर्मर. मध्ये जो स्पेस दिला त्या स्पेस मधून मी काय मूव्ह करतोय, एक मुव्हेबल आयरन काय करतोय, मूव्ह करतोय. अँड देअर फोर इफेक्ट द मॅग्नेटिक कपलिंग बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल. बरोबर, त्याच्या मुवमेंटमुळे काय होते, माझं जी कपलिंग आहे मॅग्नेटिक फील्ड लाईनची ती काय होते, माझी चेंज होते, प्रायमरीमध्ये पण आणि सेकंडरीमध्ये पण. आता बघा, द सॉफ्ट आयरन कोर कॅरीज प्रोजेक्टिंग आर्म विच इज देन अटॅच टू द ऑब्जेक्ट हुज डिस्प्लेसमेंट नीड टू बी मेजर. तेच तुम्हाला बोललो ना मी, या आर्मला हे जे कनेक्ट केलं हे काय असणार आहे, ज्याची मला डिस्प्लेसमेंट मेजर करायची, तो मी कोणाला कनेक्ट करणार, ज्याची पण डिस्प्लेसमेंट मेजर करायची तो मी काय करेल, हा जो रॉड आहे या रॉडला काय करेल, तो कनेक्ट करेल, सॉरी या रॉडला मी तो कनेक्ट करेल, जसं याला इथं कनेक्ट केलंय, राईट आहे. आणि त्याची मी काय करू शकतो, डिस्प्लेसमेंट मेजर करू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, आता वर्किंग आहे. वर्किंग मी जी एक्सप्लेन केली तीच डायग्राम मध्ये पण लिहिली बाळांनो, ठीक आहे, एक मिनिट, ठीक आहे. वर्किंग जी एक्सप्लेन केली तीच डायग्राम मध्ये पण लिहिली आहे. परफेक्ट. बघा, अ सॉफ्ट आयरन कोर, बघा इथून बघा, वेन प्रायमरी कॉइल इज गिव्हन एसी, जेव्हा प्रायमरी कॉइलला मी एसी देणार त्याच्यामधून करंट फ्लो होणार, बरोबर. म्हणजे कोणामधून करंट फ्लो होणार, प्रायमरी म्हणून. आणि इट फर्दर इंड्यूस करंट इन द सेकंडरी कॉइल अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. याच्यामध्ये कोणता लॉ यूज केला गेला रे, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. की प्रायमरीमध्ये जर काही करंट फ्लो केलं, एसी करंट फ्लो करतोय मी, राईट. सो त्याच्यामुळे काय होणार, माझ्या सेकंडरी कॉइलमध्ये पण काय इंड्यूस होणार, व्होल्टेज इंड्यूस होणार. मग ईएमएफ जनरेटेड इन वन सेकंडरी कॉइल इज E1 आणि दुसऱ्यामध्ये कोणता ईएमएफ प्रोड्यूस होतं, E2. त्याच्यामुळे इफेक्ट काय घेतला मी, E1 मायनस E2 का घेतला, तुम्हाला एक्सप्लेन केलंय मी, अपोजिट इन मॅग्निट्यूड. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिल्यामध्ये E1 होतं, दुसऱ्यामध्ये काय असणार बाळांनो, E2 असणार. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी बस वर्किंग एवढीचे बाळांनो, एवढे जरी पॉईंट क्लिअर आले ना, एक्झामला कोणताही थेरीचा प्रॉब्लेम पडला तुम्हाला कमीत कमी आयडिया असेल. बघा आता ना मी तुम्हाला एक
पिक्चर सांगून दिला, एलबीडीटीचा पिक्चर सांगितला. आता डझंट मॅटर एक्झामला कसा क्वेश्चन फॉर्म होतोय, कोणता क्वेश्चन फॉर्म होतो, तशी मी आज क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहे, नो डाऊट. पण जर क्वेश्चन फिरला पण ना, टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून बोलतो एक पिक्चर टाईप गोष्टी लक्षात घ्या. नॉर्मली गोष्टी बघू नका, नुसतं पुस्तकात वाचतात आहे, आपल्या हायलायटरने हायलाईट करतात आहे आणि एक्झामला गेल्यावर काहीच आठवत नाही, तर फायदा नाही त्या स्टडीचा. म्हणून एक पिक्चर लक्षात ठेवा. आता बघायचं डिसएडव्हान्टेज काय. पहिला डिसएडव्हान्टेज काय माहिती का, जे मी डिस्प्लेसमेंट करतोय ना रॉडची, ही डिस्प्लेसमेंट जर खूप कमी केली ना मी, फॉर एक्झाम्पल मी इथून इथं मूव्ह करतोय, पण डिस्प्लेसमेंट एवढी झालीच नाही, खूप कमी डिस्प्लेसमेंट झाली, तर इथे एवढं करंट चेंज होत नाही. त्याच्यामुळे माझं डिस्प्लेसमेंट झाली आहे की नाही झाली हे कळत नाही. माझं प्रॉपर वर्किंग पाहिजे असेल ना, डिस्प्लेसमेंट थोडी लार्ज असली पाहिजे, राईट आहे. कारण जितकी डिस्प्लेसमेंट लार्ज असेल तितके माझे मॅग्नेटिक लाईन्स कमी जास्त कट होतील आणि मला अकॉर्डिंगली काय होणार, व्होल्टेज कमी जास्त भेटेल इथे इंडिकेटरला. सो पहिला ड्रॉबॅक काय की माझं डिस्प्लेसमेंट काय असलं पाहिजे, हाय असलं पाहिजे. आणि हे दुसरं अतिशय इम्पॉर्टंट बाळांनो, शिल्डिंग इज रिक्वायर्ड. शिल्डिंग कळतं ना रे, जर मॅग्नेटिक फील्डमुळे काही अफेक्ट होत असेल तर आपण वरती शिल्ड करतो, जेणेकरून मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर अफेक्ट नाही आला पाहिजे. कारण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे अफेक्टेड असते. तुम्हाला माहिती आहे अर्थ हे कम्प्लीट मॅग्नेट आहे, राईट आहे. सो अर्थचं मॅग्नेटिझम किंवा आजूबाजूला जे पण एन्व्हायरमेंटला मॅग्नेट आहे, याच्यामुळे काय होतं, डिस्प्लेसमेंटच्या रिडिंग प्लस मायनस होऊ शकतात. ते अवॉइड करण्यासाठी मला काय लागतं रे, शिल्डिंग लागतं. अतिशय इम्पॉर्टंट आहे, याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, याचा हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे, शिल्डिंग रिक्वायर्ड, राईट आहे. नंतर व्हायब्रेशनमुळे पण याचा परफॉर्मन्स थोडा अफेक्ट होतो. टेम्परेचर जरी चेंज झालं तरी पण याचा परफॉर्मन्स काय होतो बाळांनो, अफेक्ट होतो, राईट आहे. सो डिसएडव्हान्टेज का घेतले मी पॉईंट याच्या मागे, कारण इम्पॉर्टंट आहे, राईट आहे. सो आय होप तुम्हाला आता एलव्हीडीटीची थोडी प्रॉपर आयडिया लागून गेली असेल की एलव्हीडीटी माझं असतं काय. एलव्हीडीटी आता क्वेश्चन मी प्रॅक्टिस करून घेईल, नो डाऊट, पण याच्यात नोट करून घ्या. हे सगळे पॉईंट्स एक्झाम पाठवून इम्पॉर्टंट आहे. मी ही लाईन ॲज इट इज कॉपी पेस्ट बिलकुल केली नाही बाळांनो. एक्झामला जसे क्वेश्चन फॉर्म झाले ना, जसं एलव्हीडीटीमध्ये सिंपल क्वेश्चन आला सपोज की कॉईल कशा असतात, 10 प्रायमरी कॉईल असतात, 2 सेकंडरी कॉईल. मला वर्किंगला कन्स्ट्रक्शन माहिती पाहिजे, मला वर्किंग प्रिन्सिपल माहिती पाहिजे, मला त्याचा पिक्चरल डायग्राम माहिती पाहिजे, मला त्याचे डिसएडव्हान्टेज माहिती पाहिजे, राईट. हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. चला परफेक्ट आहे. थोडंसं पुढे मूव्ह करतो मी आता. नंतर काही छोटे मोठे पॉईंट आहेत, जसं तुम्हाला बोललो ना मी, एलव्हीडीटी इम्पॉर्टंट आहे. आरटीडी बघा, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. याचं काम काय, याचं काम आहे डिटेक्ट करणं. काय डिटेक्ट करतो हा, टेम्परेचर डिटेक्ट करण्याचं काम करतो. टेम्परेचर डिटेक्ट करण्याचं काम करतो. आणि रेजिस्टन्स का लावलंय, कारण विथ द हेल्प ऑफ रेजिस्टन्स मी काय करणार आहे, टेम्परेचर डिटेक्ट करणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये याला समटाईम काय बोलतात माहिती का, इट इज ऑल्सो रेफर ॲज रेजिस्टन्स थर्मोमीटर. थर्मोमीटर तर सगळ्यांना माहिती ना रे, टेम्परेचर मेजर करण्याचं काम करतं, माहिती आपल्याला, राईट आहे. दीज आर द टेम्परेचर सेन्सर. मी तुम्हाला बोलू ना, चॅप्टर पूर्ण सेन्सर टाईप आहे. सो आरटीडी हा काय माझा वाळानो, एक सेन्सर झाला. याचं काम काय, टेम्परेचर सेन्स करणं. कसा चेंज करतो, इट यूज चेंजेस इन द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ द मेटल टू मेजर द चेंज इन टेम्परेचर. जसं माझ्या रेजिस्टन्समध्ये चेंजेस होणार ना, त्याच्या अकॉर्डिंगली काय चेंज होणार, टेम्परेचर चेंज होणार. हा प्रिन्सिपल याचा, राईट आहे. जसं माझं काय चेंज होणार बाळांनो, रेजिस्टन्स चेंज होणार एखाद्या पर्टिक्युलर डिव्हाइसचं, त्या रेजिस्टन्सनुसारच इक्विव्हॅलेंटली काय चेंज होतं, टेम्परेचर होतं, चेंज होतं. ह्याचा वर्किंग प्रिन्सिपल आहे. इतकंच एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहे, जास्त डेपमध्ये जायची गरज नाहीये. ठीक आहे. सो व्हॉट इज आरटीडी, आरटीडी माय रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. डिटेक्टर म्हणजे काय, डिटेक्ट करायचं काम करतो. काय डिटेक्ट करतो रे सर, टेम्परेचर डिटेक्ट करतो. कसं डिटेक्ट करतो रे सर, जसं रेजिस्टन्समध्ये चेंज होणार त्याच्या अकॉर्डिंगली माझं काय चेंज होतं, टेम्परेचर चेंज होतं, प्रपोर्शनली माझं टेम्परेचर चेंज होत आहे. याच्यामध्ये फॉर्म्युले वगैरे आहेत, पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कारण बाकीचे खूप सारे इम्पॉर्टंट सेन्सर आहे जे बघायचे. याच्यामध्ये जेवढं इम्पॉर्टंट तेवढं कव्हर केलं. नेक्स्ट पॉईंट आणि अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट, बोल दुसरा हिरो, आजच्या चॅप्टरचा दुसरा हिरो, ट्रान्सड्युसर. जर याला थोडं रेफर केलं ना, याच्यामध्ये पण मल्टिपल थिंग्स आहेत. मल्टिपल थिंग्स म्हणजे काय, खूप कॉम्प्लेक्स आहे. जितकं कॉम्प्लेक्स घुसलं तितकं कॉम्प्लेक्स आहे. पण मी तुम्हाला परत म्हणतो ना, लेक्चर कुठेतरी गव्हर्नमेंट एक्झामच्या रिलेटेड आहे आपलं, त्याला जितकेही पॉईंट इम्पॉर्टंट आहे, जितकेही सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सगळे कव्हर करून देईल, राईट आहे. बघा, पहिले ट्रान्सड्युसर म्हणजे काय, सगळ्यात सिंपल गोष्ट लक्षात घ्या. ट्रान्सड्युसर हा माझा सेन्सर आहे. काय आहे, सेन्सर आहे. तर सेन्सरचं काम काय असं सांगा, तुम्ही सपोज मॉलमध्ये वगैरे जातात, सगळेजण गेले असणार, तर मॉलमध्ये ऑब्झर्व केलं असेल बघा, जेव्हा आपण नळाचं पाणी घेतो, नळ आजकाल चालू करायची गरज पडत नाही. जसा तुमचा हात नळाखाली जाणार ना, तसंच पाणी सुरू होणार. जसं तुम्ही हात काढला, पाणी बंद होणार. कोण करतंय, सेन्सर. काय सेन्स करतोय, हातापायाची मोशन सेन्स करतोय. एवढंच काय, आजकाल भरपूर जे आयटी ऑफिसेस आहेत गव्हर्नमेंटमध्ये, थोड्या हाय लेवलला असणार, पण आयटी ऑफिसेसमध्ये पण तुम्ही थोडं बघितलं असणार ना, जसं तुम्ही रूममध्ये एंटर करणार तसे लाईट लागणार, जसं रूमच्या बाहेर गेले लाईट बंद होऊन जाणार. का होतंय, राईट. हे सगळं ऑटोमॅटिक केलं गेलंय. सेन्सरचा हा सगळा काय, हे सगळं इट इज बिकॉज ऑफ सेन्सर. मग मला सांगा,
याच्यामध्ये सेन्स कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे, सेन्स मल्टिपल गोष्टी झाल्या पाहिजे. जसं बघा, जर मी तुम्हाला मॉलचंच एक्झाम्पल घेऊया, कारण ते खूप लोकांनी तो सेन्स केला असेल की मॉलमध्ये मी घुसलो, मी नळ चालू करायचं मला काम पडत नाही, चांगल्या चांगल्या मॉलमध्ये बोलतोय मी. जर तुम्ही हात खाली घातला, पाणी आलं, हात काढून घेतला, पाणी बंद आलं, म्हणजेच काय, त्याने तुमच्या हाताचं मोशन सेन्स केलं. सगळ्यात पहिला पॉईंट, एकदम ऑब्झर्वेशन प्रॉपर करा, हाताचं सेन्स मोशन ऑब्झर्व केलं. नंतर जसं त्याला कळलं की बाबा नळाखाली हात आलाय, पाणी आणायचंय, पाणी आणायचं म्हणजे काय, टॅप मला चालू करायची आहे, म्हणजे त्याने का कुठेतरी एक वॉल्व बॅकएंडला कनेक्टेड असणार, त्याने तो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी काय केला रे, ओपन करून टाकला आणि माझा नळ चालू झाला. म्हणजेच काय, माझं जे फिजिकल क्वांटिटी होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट झाली, आणि त्याच्यानुसार मला काय भेटलं, आउटपुट भेटलं. मग सेन्सरचं काम काय असतं, सेन्सरचं काम ह्याच एक्झाम्पलवरून थोडंसं प्रॉपर लक्षात घ्या की कोणतीही फिजिकल क्वांटिटीला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करायचं. मग फिजिकल क्वांटिटी तुमचं प्रेशर असू शकतो, तुमचा फोर्स असू शकतो, तुमचे फिजिकल मुवमेंट असू शकतात, एनिथिंग मला कशामध्ये पाहिजे, ती इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये पाहिजे. पण ही पण डेफिनेशन थोडी टेक्निकली इनकरेक्ट आहे. इलेक्ट्रिकल क्वांटिटी तर पाहिजे, पण काय, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल क्वांटिटी पाहिजे. इक्विव्हॅलेंट म्हणजे कळलं का रे, माझा हात गेला तर इक्विव्हॅलेंट क्वांटिटी काय, फक्त इलेक्ट्रिसिटी चालवून फायदा नाही ना, नळ पण ओपन झाला पाहिजे. मग इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सिग्नलनं काय केलं पाहिजे, माझ्यासाठी तो वॉल्व ओपन करून दिला पाहिजे. राईट आहे. सो एनी डिव्हाइस, राईट आहे का, एनी डिव्हाइस विच कन्वर्ट एनी फिजिकल क्वांटिटी इनटू व्हॉट इलेक्ट्रिकल सिग्नल इज नोन ॲज माय ट्रान्सड्युसर. म्हणून बघा, ट्रान्सड्युसरचं काम काय, थोडा येलो पेन घेतो, आयडिया लागली असेल. राईट आहे, आयडिया लागणं खूप महत्वाचं आहे, फिलिंग आली पाहिजे मधून की कळतंय हा माझा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. राईट आहे, बघा इथे डिव्हाइस ड्रॉ पण करून दिलाय, तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. सेन्सर असंच असतं असं नाही, सेन्सर दिसायला कसं असू शकतं, पण काइंड ऑफ एक डिव्हाइस आहे विच कन्वर्ट एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग वन फॉर्म कोणता असू शकतो रे, तो तुमची फिजिकल क्वांटिटी असू शकतो, आणि अनदर फॉर्म काय असणार, इलेक्ट्रिकल, हा माझा अदर फॉर्म असणार. सो इट कन्वर्ट, इन शॉर्ट काय म्हणू शकतो मी, सर इट कन्वर्ट एनी फिजिकल क्वांटिटी इंटू व्होल्टेज ऑर करंट. इलेक्ट्रिकल फॉर्म काय असू शकतो, एक तर तो व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करणार किंवा इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करणार. राईट आहे. सो इन जनरल टर्म मी काय म्हणू शकतो, इट चेंजेस द क्वांटिटी टू द फॉर्म विच इज मेजरेबल. तो अशा बघा, फिजिकल क्वांटिटी मी सपोज हलतोय, माझं हलण्याचं मोशन आहे, मी जर तुम्ही एखादा मुलगा काही मोमेंट करतो, म्हणणार का तो किती अँपियर हलतोय किंवा किती व्होल्टेजमध्ये हलतोय, तो 10 व्होल्ट हलतो असं मग बोलू शकतो का, बिलकुल नाही. मला त्याच्या हलण्याच्या ज्या फिजिकलच्या जो पण फिजिकल फोर्स आहे त्याला कशामध्ये, त्याला इलेक्ट्रिकल किंवा व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, तेव्हाच मी बोलेल की त्याची इक्विव्हॅलंट जे मोशन आहे ते किती व्होल्टेजच्या इक्विव्हॅलंट आहे किंवा किती अँपियरच्या इक्विव्हॅलंट आहे. मग सेन्सरचं काम तेच असतं, जे पण माझं फिजिकल मोशन होतंय ना त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं काम करून देतो, तो इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम माझं कोण करतं रे, सेन्सर करतो. राईट आहे, इतकी सिंपल ट्रान्सड्युसरची डेफिनेशन आहे. पण इथे स्टोरी संपत नाही. ठीक आहे, ही तर स्टोरीची सुरुवात आहे, आणखी थोडंसं डेपमध्ये जायचंय, मजा येईल तुम्हाला, हळूहळू ऐका, काहीच टेन्शन नाही, एकदम सिंपल सांगेल मी. ट्रान्सड्युसरचे भरपूर टाईप पडतात, पण मी जे मेजर टाईप घेतले, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर आणि पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. आता खूप जणांना कन्फ्युजन असतं, सर ऍक्टिव्ह काय आणि पॅसिव्ह काय. ठीक आहे, बघा, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसरचा एक सिंपल फंडा सांगतो. जर एखादं असं ट्रान्सड्युसर बाळांनो जे ऑपरेट करण्यासाठी मला एक्सटर्नल एनर्जी सोर्स लागत नाही, म्हणजेच काय, जसं चार्जर ऑपरेट करायचं, कुठं लावावं लागेल, पिन घालावं लागेल ना, मध्ये बटन चालू करावं लागेल, म्हणजे एक्सटर्नल एनर्जी दिली तेव्हा मोबाईल चार्ज होतोय. राईट आहे, म्हणजे एक्सटर्नल एनर्जीची गरज आहे, चार्जरला ऑपरेट करण्यासाठी एक्सटर्नल एनर्जीची गरज आहे, जी मी कोणत्या फॉर्ममध्ये दिली, करंट किंवा व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये दिली. पण बाळांनो, असे ट्रान्सड्युसर ज्यांना ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एनर्जी सोर्स द्यावी लागत नाही, त्यांनाच काय बोलतात रे, त्यांना बोलतात ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. बघा, अ ट्रान्सड्युसर दॅट जनरेट आउटपुट इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज ऑर करंट, पण पुढे बघा, विदाउट एनी एक्सटर्नल एनर्जी सोर्स, कोणत्याही एक्सटर्नल एनर्जी सोर्सच्या विदाउट काय करतो बाळांनो, आउटपुट प्रोड्यूस करतो. मग बघा, हा स्वतःहून सगळे कामं करतोय ना, याला एक्सटर्नल एनर्जीची गरज आहे का, बिलकुल नाही. मग आपण बोलतो ना, जर एखादा स्वतःहून करतो त्याला बोलतो सेल्फ मोटिवेटेड, तो स्वतःहून मोटिवेटेड आहे, त्याला कोणाची गरज नाही. तसा हा सेल्फ जनरेट करतो, म्हणून याला सेल्फ जनरेटिंग असंही म्हणतात, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याला सेल्फ जनरेटिंग का म्हणतोय, कारण सगळे कामं स्वतःहून करतो, याला एक्सटर्नल एनर्जीची बिलकुल गरज पडत नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे याला सेल्फ जनरेटिंग डिव्हाइस असंही म्हणतात, बिकॉज इट डज नॉट रिक्वायर एनी पॉवर, ऍडिशनल पॉवरची बिलकुल गरज पडत नाही. राईट आहे. आता बघा, एनर्जी कन्व्हर्जन प्रिन्सिपल वर हा वर्क करतो. ऑब्व्हियसली एनर्जी कन्वर्ट होते ना रे, मी नळाखाली हात हलवतोय, राईट आहे, ही माझी फिजिकल एनर्जी, ही कन्वर्ट होते कोणामध्ये, माझ्या इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये. सो ऑब्व्हियसली एनर्जी कन्व्हर्जन होते. राईट आहे, दे प्रोड्यूस इलेक्ट्रिकल सिग्नल प्रपोर्शनल टू द इनपुट. मग इनपुट माझी काही फिजिकल क्वांटिटी असू शकते. ऑब्व्हियसली आता नॉर्मल जसं मी एक्सप्लेन केलं तसंच आहे, कोणत्याही सेन्सरचा तोच फंडा आहे की हा फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करून देईल. राईट आहे. बघा, काही एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल सांगतो.
बघा, टॅको जनरेटर, नंतर काय माझे थर्मोकपल, फोटोव्हॅलेटिक सेल आणि सोलार सेल, हे माझे काय बाळांनो याचे एक्झाम्पल आहेत. याचे काय झाले एक्झाम्पल झाले, कशाचे माझे ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे एक्झाम्पल झाले. राईट आहे. चला थोडं पॅसिव्हला बघू. आता पॅसिव्ह म्हणजे सिंपल गोष्ट आहे. पॅसिव्ह मध्ये एक गोष्ट तर कळते की याला एक्सटर्नल एनर्जी सोर्सची गरज आहे. राईट आहे. विदाऊट एक्सटर्नल एनर्जी सोर्स आउटपुट देणार नाही, ही पहिली गोष्ट. पण याच्यामध्ये काही इंटरनल पॅरामीटर असतात, म्हणजे इंटरनली याच्यामध्ये कॅपॅसिटर असणार, रेजिस्टर असणार, इंडक्टर असणार. याच्यामध्ये जे चेंजेस होतात ना, त्याच्यामुळे हा आउटपुट प्रोड्यूस करतो. हा झाला पॉईंट नंबर 1. याला एक्सटर्नल पॉवर एनर्जी सोर्स लागतो ऑपरेशनसाठी. हा झाला पॉईंट नंबर 2. राईट आहे. नंतर बघा, दे प्रोड्यूस आउटपुट सिग्नल इन द फॉर्म ऑफ सम व्हॅरिएशन. आउटपुट कसं असतं, जसं रेजिस्टन्समध्ये काय चेंजेस झाले, कॅपॅसिटन्समध्ये काय चेंज झाले, किंवा अनदर एखाद्या इलेक्ट्रिकल पॅरामीटर चेंज मध्ये जे चेंजेस झाले ना, त्याच्यानुसार तो काय करतो, इक्विव्हॅलेंट करंट किंवा व्होल्टेज देण्याचं काम करतो. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, एलव्हीडीटी. मला सांगा, एलव्हीडीटीला ऑपरेट करण्यासाठी बघा, मी पार्ट नाही करू देणार, इथून सांगणार. बघा, एलव्हीडीटी ऑपरेट कसं झालं रे, याला एक्सटर्नल सोर्स द्यावा लागला. राईट आहे. याला एक्सटर्नल एसी सोर्स अप्लाय केला मी, तेव्हाच ऑपरेट झाला ना रे. मग ऍक्टिव्ह झाला की पॅसिव्ह झाला, मला तुम्हीच सांगा. मी काय बोललो, ऍक्टिव्ह तो असतो ज्याला स्वतः त्याला काही एनर्जी सोर्स द्यायची गरज पडत नाही. ज्यांना मी एनर्जी सोर्स देतो ते म्हणजे पॅसिव्ह होतात. म्हणजे ही गोष्ट कायमची डोक्यात ठेवा की एलव्हीडीटी हा काय माझा पॅसिव्ह आहे. एक्झामला भरभरून क्वेश्चन येतात, इट इज ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर और पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. तर तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह आता डेफिनेशन माहित झाले. याला एक्सटर्नल सोर्स शिवाय हा काम करणारच नाही. जोपर्यंत पॉवर सप्लाय देणार नाही, एलव्हीडीटी कामच करणार नाही बाळांनो. ठीक आहे. तुला एसी सप्लाय देणार तेव्हा त्याच्यातून करंट फ्लो होणार, मग तो मॅग्नेटिक जो ईएमएफ आहे तो इंड्यूस करणार. राईट आहे. हे सगळा फ्लो आहे. म्हणून माझा एलव्हीडीटी हा कोणता टाईप झाला, पॅसिव्ह झाला. राईट आहे. हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे जे लक्षात ठेवायचे आहे. नंतर बघा, एलव्हीडीटी यूज इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ऑब्वियसली त्याची कॉईल कशी आहे, अशी कॉईल आहे ना, आणि ही कॉईल कोणाची असते, माझी इंडक्टरचीच असते ना. त्याच्यामुळे हा इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. कॉमन सेन्स आहे. बघा, वर्ड खूप मोठे मोठे वाटतात, पण जर कॉमन सेन्स यूज केला ना, नॉर्मल गोष्टी आहेत. ऑब्वियसली इंडक्टिव्ह असणार. तो काय करणार माझा, इट कन्वर्ट मोशन इंटू व्हॉट, इलेक्ट्रिकल सिग्नल. हा ट्रान्सड्यूसर काय आला बघा, मी तर जसा तो रॉड मागे पुढे करत होतो त्याच्यानुसार माझं इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस होत होतं. रॉड मागे पुढे करतो म्हणजे काय, मी फिजिकल मोशन करत होतो. ते फिजिकल मोशन माझं इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकलच्या फॉर्ममध्ये मला दिसत होतं. राईट. सो फिजिकल क्वांटिटी तिथं कशामध्ये कन्वर्ट होते बाळांनो, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट होत होते. दॅट इज द रिझन हा काय असणार माझा इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर असणार, विच कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू व्हॉट, इलेक्ट्रिकल सिग्नल. याचे एक्झाम्पल काय काय बघा, याचे म्हणजे पॅसिव्हचे एक्झाम्पल बघा, डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे, नंतर काय माझ्याकडे थर्मिस्टर आहे. आणि याचे पण एक्झाम्पल लक्षात ठेवा, फोटोव्हॅलेक्टिक सेल आणि माझी सोलार सेल. दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. राईट आहे. चला पुढे जाऊया. व्हेरी इम्पॉर्टंट, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. ठीक आहे. आता माझा कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतो याच्यावर पण थोडंसं ना बघूया. याची गरज काय माहिती का, कारण एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला काय बोललो, मी सगळं कलेक्शन केलंय. राईट आहे. जितके पण लेक्चर मी प्लॅन केलेत ना, हे सगळे एक्झाम ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे जेवढं सांगतो प्लीज नोट डाऊन करा आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस करत राहा, बाकी काहीच नाहीये. बघा, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतो, इट्स अ डिव्हाइस दॅट चेंजेस कॅपॅसिटन्स विथ चेंज इन फिजिकल फिनॉमिना टू बी मेजर. बघा, सगळ्यात पहिले कॅपॅसिटर माहिती तुम्हाला, व्हॉट इज कॅपॅसिटन्स रे, सी इक्वल्स टू ई ए अपॉन डी. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती. सी इक्वल्स टू ई ए अपॉन डी. ई काय असतो बाळांनो, माझी ई असते म्हणजे परमिटिव्हिटी, ए असतो माझा एरिया, डी असतो माझा डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे कोणामधलं रे, असे दोन प्लेट असतात ना कॅपॅसिटरच्या, आणि याला आपण काहीतरी सप्लाय देतो. आय होप ही सगळ्यात बेसिक डायग्राम आहे, सगळ्यांना माहित असेल बाळांनो. मी खूप रफ ड्रॉ करतोय पण तुम्हाला माहित असेल. राईट आहे. असं काहीतरी कॅपॅसिटर काढतो. कॅपॅसिटर काय असतं, माझ्या दोन प्लेट सेपरेटेड बाय सम डिस्टन्स डी, आणि याचा मधला जो एरिया असतो त्याला काय बोलतात, परमिटिव्हिटी. मग तो कोणता असू शकतो. राईट आहे. तो एरियानुसार माझा कॅपॅसिटन्स चेंज होणार. इन शॉर्ट, माझं कॅपॅसिटन्स कोणाकोणा डिपेंड आहे, ह्या प्लेटचा एरिया म्हणून ए, डी म्हणजे काय दोन प्लेट मधलं डिस्टन्स, आणि ई म्हणजे काय माझी परमिटिव्हिटी. या तीन गोष्टी माझा कॅपॅसिटन्स डिपेंड असतं. आणि सेम फंडा माझा कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर पण वापरतं. याच्यामध्ये जशी माझी मोशन होणार, त्या मोशननुसार काय चेंज होणार रे, कॅपॅसिटन्स चेंज होणार. तेच बोललो बघा, चेंज इन कॅपॅसिटन्स विथ व्हॉट, सम फिजिकल चेंजेस. जे पण फिजिकल क्वांटिटी चेंज होणार त्याच्यानुसार माझा कॅपॅसिटन्स चेंज होणार. हा सिंपल फंडा आहे. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आता ऑब्विसली जर पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर घेतलं मी, त्याला काय लागणार आहे, एक्सटर्नल सोर्स लागणार. राईट आहे. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्स इज व्हेरिएबल कॅपॅसिटन्स. ऑब्विसली कॅपॅसिटन्स मध्ये व्हेरिएबल असलं पाहिजे ना. जर मी फिक्स कॅपॅसिटन्स लावून दिलं, ठीक आहे, तर माझं जे फिजिकल मोशन होत आहे त्याच्यानुसार मला व्हेरिएबल कॅपॅसिटन्स दिसेल का रे, बिलकुल नाही. कारण ट्रान्सड्यूसर म्हणजे माझं ऑब्विसली कुठेतरी मला इलेक्ट्रिकल क्वांटिटी आणून देतोय. याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये माझी इलेक्ट्रिकल क्वांटिटी कशी प्रोड्यूस होते बाळांनो, की जसं मी इलेक्ट्रिकल सप्लाय देणार, जसं मी माझे फिजिकल मोशन करणार, त्या फिजिकल मोशननुसार माझा कॅपॅसिटन्स चेंज होणार. आणि जी कॅपॅसिटीची व्हॅल्यू मला भेटते त्याच्यानुसार माझं इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस होणार. आणि मग मी ठरवणार की माझं फिजिकल मोशन किती क्वांटिटीमध्ये झालंय.
राईट आहे. सो त्याच्याकरता ऑब्व्हियसली मला कॅपॅसिटन्स काय लागणार, व्हेरिएबल लागणार. राईट आहे. बघा, द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर चेंजेस बिकॉज ओव्हरलॅपिंग ऑफ प्लेट्स. ऑब्व्हियसली जसं बघा, जसं प्लेटचं मोशन चेंज केलं मी, सपोज आता प्लेट काहीतरी डी डिस्टन्सवर होतं, एकदम सिंपल सांगतो, दोन प्लेट लिहिल्या आहे, ठीक आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, याचं डिस्टन्स डे, सॉरी याचं डिस्टन्स D1 आहे, त्याचं कॅपॅसिटन्स काहीतरी असणार. जर मी डिस्टन्स चेंज केलं बाळांनो, D2 केलं, जसा हा डी व्हॅरी होतोय, ऑब्व्हियसली माझा सी पण व्हॅरी होणार ना, कारण सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी. तर तेच बोललंय, ओव्हरलॅपिंग ऑफ प्लेट्स म्हणजे प्लेट्स एकदम ओव्हरलॅप केल्या, एकदम जवळजवळ आणल्या, डिस्टन्स चेंज केलं, राईट आहे. तर त्यालाच काय बोलतात, चेंज इन डिस्टन्स. तर ऑब्व्हियसली त्याच्यानुसार काय होणार बाळांनो, माझं कॅपॅसिटन्स चेंज होणार. किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो ई आहे तो चेंज केला तरी माझा कॅपॅसिटन्स चेंज होणार. एरिया ऑफ प्लेट ए चेंज केला तरी पण होणार. जनरली एरिया चेंज होत नाही, कारण मी एकदा कॅपॅसिटी घेतलं राईट आहे. सो जनरली दोन पॅरामीटर जास्त डिपेंड आहे, एक माझं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि दुसरं डिस्टन्स डी. सो मोरल ऑफ द स्टोरी, जितकी पण स्टोरी एक्सप्लेन केली, मी काय बोलतोय, हे एक ट्रान्सड्युसर आहे, पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आहे, याला एक्सटर्नल एनर्जी सोर्स लागतो, राईट, ऑपरेशनसाठी. जसं जसं माझं कॅपॅसिटन्स मध्ये चेंजेस होणार, त्याच्या अकॉर्डिंगली काय माझं इलेक्ट्रिकल सिग्नल बदलतंय. आणि कॅपॅसिटी मध्ये चेंज कशामुळे होतं, फिजिकल क्वांटिटीमुळे. मी डिस्टन्स चेंज करतोय, मी डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट चेंज करतोय, त्याच्या अकॉर्डिंगली मी काय करतोय, आउटपुट घेतोय. ठीक आहे. आता बघा काही त्याचे ऍडव्हान्टेज बघा. याला खूप कमी पॉवर सप्लाय लागतो ऑपरेशनसाठी. सेन्सिटिव्हिटीचे काय बाळांनो खूप जास्त आहे, आणि हा येलो मध्ये कारण इम्पॉर्टंट आहे. इट कॅन बी मेजर फॉर बोथ स्टॅटिक ॲट वेअर डायनॅमिक चेंजेस. अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. माझं मुवमेंट स्टॅटिक राहू द्या किंवा डायनॅमिक राहू द्या, राईट आहे. हा ट्रान्सड्युसर त्यासाठी दोघांसाठी यूज होतो. म्हणजे काय, फोर्स किंवा प्रेशर दोघंही मेजर होतं विथ द हेल्प ऑफ व्हॉट, माझं दिस ट्रान्सड्युसर, राईट आहे. म्हणजे फोर्स आणि प्रेशर ही माझी फिजिकल क्वांटिटी झाली, याला तो इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम करतो. सो इट इज यूज फॉर बोथ स्टॅटिक ॲज वेल एज व्हॉट, डायनॅमिक. दॅट इज अ इम्पॉर्टंट पॉईंट, राईट आहे. आय होप कळलं असेल. लास्ट आजचा थेरी टॉपिक घेईल मी, थर्मिस्टर, राईट आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का, हा माझा सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे. व्हॉट इज थर्मिस्टर? इट इज माय सेमी कंडक्टर डिव्हाइस. सेमी कंडक्टर आपण मागच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघितलंय, राईट आहे. भरभरून आपण थर्मिस्टर सेमी कंडक्टर बघितलं. तुम्ही भरभरून टेस्ट सिरीज आपण जे लॉन्च केली त्याही दिल्यात, तर त्या टेस्ट सिरीजमध्ये पण मी भरपूर सेमी कंडक्टरचे पॉईंट्स घेतलेत, राईट आहे. सो प्लीज प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही आता एंडिंग सेशनला आहात, खूप गरजेचं आहे की तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. जी एक टेस्ट सिरीज पेंडिंग राहिली ना, ती मी आज किंवा उद्या अपलोड करून देईल बिंदास राहा. मला खूप लोकांचे मेसेजेस येतात, मला सगळ्या गोष्टी कळतात, पण माझा मोटो खूप सिंपल आहे. ही टेस्ट सिरीज तुम्ही एक्झामच्या 3-4 दिवस अगोदर द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. का सांगतो, कारण आता टेस्ट सिरीज तुम्ही कॉन्फिडन्स जरी बूस्ट झाला, तो एक्झामला अप्लाय होत नाही. आपली माइंडची मेंटॅलिटी असते, जसं दिवस पास होतात किंवा जसं आपण एक्झामच्या जवळ जातो ना, तसं तसं टेन्शन वाढत जातं आणि कॉन्फिडन्स कमी होत जातो, राईट आहे. सो मला कळतंय मी काय करतो, थोडासा भरोसा ठेवा. ठीक आहे. आज उद्या तुम्हाला ती तुमची फोर्थ वाली फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा भेटून जाईल, तिथून प्रॅक्टिस करू शकता. बघा, हा माझा सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे, आणि दॅट चेंजेस रेजिस्टन्स विथ चेंज इन टेम्परेचर. जसं माझं टेम्परेचर चेंज होणार, त्याच्यानुसार काय चेंज होतं रे, रेजिस्टन्स चेंज होतं. हा त्याचा वर्किंग प्रिन्सिपल बाळांनो. द कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर यूज फॉर मेजरिंग डिस्प्लेसमेंट, प्रेशर आणि फिजिकल क्वांटिटी, राईट आहे. आय गेस हा हे दोन पॉईंट मागचे आले, नो प्रॉब्लेम. हा पॉईंट चेक करा. द थर्मिस्टर रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, टेम्परेचर, राईट आहे. द टेम्परेचर, जसं यालाच काय बोलतात माहिती का, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतो याचा टेम्परेचर कोइफिशियंट कसा असतो, निगेटिव्ह. हे मी ऑलरेडी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये एक्सप्लेन केले. व्हॉट इज निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. याचा अर्थ काय होतो, जसं टेम्परेचर कमी होणार तसं माझं रेजिस्टन्स काय होणार, इन्क्रीज होणार, राईट आहे. जसं टेम्परेचर कमी होतंय तसं माझं काय होतंय, रेजिस्टन्स वाढतंय. याला काय बोलतात, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. जर उलटं केलं बाळांनो, जसं माझं टेम्परेचर कमी होतंय तसं रेजिस्टन्स पण जर कमी झालं, त्याला काय बोलतात, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, राईट आहे. सो वरची जे लिहिलं ते निगेटिव्ह बोलतात, खाली जे लिहिलेला काय बोलतात, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. आपण सध्या कोणाबद्दल बोलतो, निगेटिव्ह बद्दल बोलतोय, राईट आहे. इट इज मोस्टली यूज इन लाईक एअर कंडिशनर मध्ये यूज होतो, राईट आहे. कारण जसं माझं टेम्परेचर कमी, जसं बघा मी टेम्परेचर कमी करतो, माझं एसी वाढत जाणार आहे, राईट आहे. कारण माझं काय होतं, इंटरनली मी अशी सेटअप केलं असतं की माझं डिव्हाइस, जो पण माझा कूलिंग डिव्हाइस आहे, तो ऍक्टिव्ह होईल, प्रॉपरली ऍक्टिव्ह होईल, राईट आहे. सो थर्मिस्टर माझा एसी मध्ये पण यूज होतो, आणि याला अँटी फ्रोस्ट डिव्हाइस असंही म्हणतात. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, राईट आहे. तर थर्मिस्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्यामध्ये माझं टेम्परेचर जसं चेंज होतं त्याच्यानुसार माझं काय चेंज होणार, रेजिस्टन्स चेंज होणार. हा पॉईंट नंबर 1. दुसरा, तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारला पाहिजे, सर टेम्परेचर चेंज झाल्यामुळे माझं रेजिस्टन्स कसं चेंज होतंय. सो याच्यामध्ये हा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट एक्झिस्ट करतो. त्याच्यामध्ये जसं माझं टेम्परेचर कमी होणार तसं माझं रेजिस्टन्स काय होणार बाळांनो, वाढणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, हा माझा सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे,
ठीक आहे. चला, ही होती आजची थेरी. आय होप तुम्हाला थेरीमध्ये काही डाऊट राहिला नसेल. मी प्रॉपरली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या नोट्स बनवा. याची PDF संध्याकाळपर्यंत चॅनलला अपलोड होऊन जाईल, तिथून तुम्ही रेफर करू शकतात. मीनवाईल आता थोडासा प्रॉब्लेमवर फोकस करूया, कारण जोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही ना, तोपर्यंत कुठेतरी कॉन्फिडन्स वाढत नाही. राईट आहे. सो जितकी पण थेरी घेतली ना, हे प्रॉब्लेम माझी इच्छा आहे पहिले व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा ट्राय मारा, कारण लाईव्ह नाही ना आता सध्या. सो तुम्ही ऑब्व्हियसली हे प्रॉब्लेम काय करू शकता, ट्राय मारू शकतात. एकदा तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर व्हिडिओ परत प्ले करा आणि बघा माझा आन्सर राईट आहे की रॉंग आहे. चला, प्रॉब्लेम नंबर 1. अ रेजिस्टन्स स्ट्रेन गेज विथ गेज फॅक्टर, मला गेज फॅक्टर दिलाय 2.1. ठीक आहे. इज फास्टन टू स्टील सब्जेक्टेड टू अ स्ट्रेस ऑफ 1500. मला स्ट्रेस गिवन आहे बाळांनो. काय गिवन आहे मला? स्ट्रेस या लोकांनी गिवन दिला. तो किती गिवन आहे मला? 1500. राईट आहे. जर मी पॅरामीटर लिहायला गेलो तर स्ट्रेस किती माझा? 1500. हा माझा स्ट्रेस आहे. नंतर बघा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे मला काय दिला? ई गिवन आहे. ई किती गिवन आहे मला? 2.1 इंटू हा 10⁶ आहे. ठीक आहे, थोडंसं तिथे नका लक्ष द्या, इथे लक्ष द्या. 10⁶ माझा काय दिलाय? मॉड्युलस दिलाय. मला विचारलं काय? फाइंड द स्ट्रेन, म्हणजेच का मला सिग्मा विचारलाय. मला स्ट्रेनची व्हॅल्यू विचारली किती असली पाहिजे. राईट आहे. बघा, फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता. राईट आहे. ई माझा जो ई असतो, तो ई काय असतो रे? ईचा फॉर्म्युला सगळ्यांना सांगितला होता मी. हा असतो माझा स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेनला मी थोडंसं असं लिहितो, याला स्ट्रेन लिहितात. राईट आहे. तो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिला होता. बस सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला. प्रॉब्लेम जरी डिफिकल्ट वाटतोय, पण प्रॉब्लेम मध्ये काहीच नाहीये. मला काय काय गिवन? मला ई गिवन आहे बाळांनो, आणि मला स्ट्रेस गिवन, मला ई काढायचा आहे. सो याच्यावर मी ईचा फॉर्म्युला काढू शकतो ना रे. व्हॉट इज माय ई? ई इक्वल्स टू व्हॉट? स्ट्रेस अपॉन इलास्टिसिटी. ठीक आहे. मला ई स्ट्रेस किती गिवन आहे सर? 1500. या 1500 मी 15 इंटू 10⁻² लिहून घेतो. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर खाली काय माझा? 2.1 इंटू 10⁻6 आहे. 2.1 इंटू 10⁻6 आहे. याला जर थोडं सॉल्व्ह करा. हे मी कॅल्क्युलेशन तुमच्यावर सोडतो. बघा, 6 वरती गेला म्हणजे किती झाला? -6 झाला. राईट आहे. नंतर बघा, हा 2.1 आहे. याला जर मी सॉल्व्ह केलं तर कुठेतरी हा 10⁻1 म्हणून वरती जाऊन +1 होऊन जाईल, म्हणजे याला मी 7 म्हणू शकतो. राईट आहे. एकदा तुम्ही याला सॉल्व्ह करा, -5 होणार. याला जर सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर आला पाहिजे बाळांनो 7.14 इंटू 10⁻⁴. दिस शुड बी द आन्सर. एकदा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा, आन्सर तुम्ही मॅच करा. कॅल्क्युलेशन तुमच्यावर सोडतो, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. सो कुठे मॅच होतं बघा? 7.14 10⁻⁴. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए माझा काय असणार? करेक्ट ऑप्शन असणार. बघा, सिंपल फॉर्म्युला बेस होता, काहीच नव्हतं. राईट आहे. आणि इथं लिहिलं पण होतं, तुम्हाला हिंट पण दिली होती. बोलो ना, गव्हर्नमेंट एक्झामचा हा प्रॉब्लेम, हा थोडासा एक ऍडव्हान्टेज असतो. ते लोक थोडं डिटेलमध्ये देतात, कारण नंतर मुलं परत RTI ऍक्ट वगैरे टाकून त्यांच्यावर परत त्यांनाच टेन्शन देतात. म्हणून ते लोक सगळं डिटेलमध्ये लिहून करायचं काय आणि तसं, आणि एवढंही माहित नसेल मग तो आपला प्रॉब्लेम असतो. राईट आहे. तो सिम्पली हुक्स लॉ वापरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. याचा आन्सर मी तुम्हाला बोलतो, लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सोडायचं नाही. आता रेकॉर्डिंग टाकतोय म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्हाला मी मुदत देतोय. व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून आन्सर लिहा. मी नाही तर कमेंटमध्ये आन्सर टाका. सगळ्यांनी जो व्हिडिओ बघता, व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये आन्सर टाकायचं, नंतर प्ले करून बघायचं. मला कमेंटमध्ये दिसलं पाहिजे किती लोकांनी राईट केले, किती लोकांनी रॉंग केले. तुमचा रिस्पॉन्स खूप जरुरी बाळा, त्याच्यानुसारच पुढचे व्हिडिओ पडतील. कारण जर मरगळ्यासारखा रिस्पॉन्स आला तर मला पण मजा येत नाही मग. राईट आहे. ऍक्टिव्ह रिस्पॉन्स असला पाहिजे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ युझिंग लिनियर मोशन व्हेरिएबल ट्रान्सड्यूसर LMVT. डिसएडव्हान्टेज कोणकोणतं आहे? ऑप्शन बघा. इट रिस्पॉन्स टू डायनॅमिक सिस्टम, इट रिस्पॉन्स टू स्टॅटिक सिस्टम, इट इज फ्री फ्रॉम मेकॅनिकल हिस्टरेसिस प्रॉब्लेम, इट इज अफेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा नन. मी तुम्हाला तेव्हाही बोललो होतो की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो माहिती का? डिसएडव्हान्टेज लिहून दिले होते मी. याचा मेन प्रॉब्लेम काय? हा व्हायब्रेशनमुळे सुद्धा अफेक्ट होतं. एक्सटर्नल काही टेम्परेचर जरी चेंज झालं तरी हा थोडा अफेक्ट होतो. याच्यामध्ये मेन काय माहिती का, जे तुम्हाला मी अंडरलाईन करून दिलं होतं, इट इज अफेक्टेड बाय व्हॉट? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. दाखवून देतो एकदा, कारण दाखवल्याशिवाय तुमचंही रिव्हिजन होणार नाही. राईट आहे. हे बघा, इट इज अफेक्टेड बाय व्हॉट? त्याला शिल्डिंगची गरज आहे. इट रिक्वायर शिल्डिंग. का? कारण इट इज अफेक्टेड बाय व्हॉट? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. राईट. आपण ऑलरेडी घेतलं होतं, मी IMP पण मार्क केलं होतं. बाकी याच्यामध्ये काय व्हायब्रेशनमुळे पण अफेक्ट होतो आणि टेम्परेचरमुळे पण त्याचा अफेक्ट होतो. हे पण डिसएडव्हान्टेज आहे. ऑप्शनमध्ये हे गिवन असेल मग लिहिलं असतं बोथ 1 and 2, बोथ 2 and 3 असे पण ऑप्शन देऊ शकतात. आपल्याला रेडी राहायचं प्रत्येकाला, म्हणून सगळे डिसएडव्हान्टेज घेतले मी. राईट आहे. सो सेकंडचा आन्सर काय येणार? इट इज अफेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. राईट आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. RTD स्टँड फॉर, हा थोडा JEE लेवलचा क्वेश्चन आहे. इट इज रेजिस्टन्स टेम्परेचर डिफ्लेक्टर. डिफ्लेक्टर तर बिलकुल नाही, मी रॉंग मार्क करेल. डिफ्लेक्टर नाही ना रे, डिटेक्टर आहे.
पण कोणता डिटेक्टर आहे? टेम्परेचर डिटेक्टर आहे की ट्रान्सपोर्ट डिटेक्टर बाळांनो? ऑब्व्हियसली टेम्परेचर डिटेक्टर, राईट आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ऑप्शन. हा तर सिंपल क्वेश्चन होता, पण माहिती असलं पाहिजे. एक्झामला याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं, विश्वास ठेवा. मुलं हेही क्वेश्चन चुकवतात, खरंच चुकवतात. खूप सारे मुलं जे चुकवतात, राईट आहे. म्हणून गरजेचं आहे. म्हणून जी लेवल एक्झामला आली मी सगळी कव्हर केली, राईट आहे. सो प्लीज बोलू नका सर एकदम बेसिक झालं, काहीच बेसिक नाहीये. तुम्ही शिकायला बसलेत आणि मी एक्झाम क्लिअर करण्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन द्यायला बसलोय. त्याच्यामुळे जो क्वेश्चन देतो सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द कॅपॅसिटर ट्रान्सड्युसर आर नॉर्मली यूज फॉर. बघा कॅपॅसिटर ट्रान्सड्युसर कुठे यूज होतोय? स्टॅटिक, डायनामिक, बोथ. बघा ट्रान्झिएंट मेजरमेंट तर मी सांगितलं नव्हतं. स्टॅटिकला पण यूज होतो बाळांनो, डायनामिकला पण यूज होतो. बोथ इज द आन्सर. इट इज यूज फॉर बोथ स्टॅटिक अँड डायनामिक. दाखवून देतो, अंडरलाईन केली आहे. म्हणून नोट्स महत्वाचे आहे, राईट आहे. नोट्स खरंच महत्वाचे. बघ खाली अंडरलाईन केले, इट इज यूज फॉर बोथ स्टॅटिक ॲज वेल एज डायनामिक चेंजेस. पण एवढंच लक्षात ठेवायचं नाहीये, बाकीच्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. याला पॉवर कमी लागतो, राईट आहे. याच्यामध्ये काय खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि हा फॉर्म्युला, राईट आहे, की चेंजेस कसे होतात. सो एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. चला थोडंसं पुढे मूव्ह करूया. आय होप कळत असेल, राईट आहे. डाऊट असेल तर प्लीज चॅटमध्ये टाका, कारण लाईव्ह नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मला तुम्ही काही डाऊट असेल चॅटमध्ये टाका, मी नक्की आन्सर करेन तुमचं, राईट आहे. चलो आगे बढ़ते. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसरचे एक्झाम्पल विचारले, राईट आहे. बघा एलव्हीडीटी ऍक्टिव्ह आहे का रे? मला सांगा. एलव्हीडीटी ऍक्टिव्ह आहे, एलव्हीडीटी पॅसिव्ह आहे. कारण एलव्हीडीटीला मला काय द्यावा लागतो? एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यावा लागतो. याला तर एक्स्ट्रा पॉवर सप्लायची गरज आहे, त्यामुळे हे ऑप्शन तर कटलं. थर्मोकपल नंतर काय? थर्मिस्टर, ट्रान्झिस्टर, सोलार सेल, थर्मोकपल, सोलार सेल. आय गेस फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन बाळांनो. थर्मोकपल अँड सोलार सेल, दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. मी एकदा चेक करून घेतो, पण आय नो दॅट इज द आन्सर. कशामध्ये बघूया? ऍक्टिव्ह मध्ये बघूया. बघा थर्मोकपल, थर्मोकपल आणि काय माझं? सोलार सेल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट? ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर, राईट आहे. सो दॅट इज द ऑप्शन. सो प्लीज थोडंसं प्रॅक्टिस करा, नोट्स काढावं लागेल तेव्हा लक्षात राहील. करेक्ट है. चलो आगे बढ़ते हैं. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सड्युसर मेड ऑफ सेमीकंडक्टर. असा कोणता ट्रान्सड्युसर बाळांनो जो सेमीकंडक्टर पासून बनलाय, राईट आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं बाळांनो, इट इज अ थर्मिस्टर, राईट आहे. तरी चेक करायचं झालं, मी अंडरलाईन पण करून दिली, तुम्हाला तिथून कळून जाईल. बघा थर्मिस्टर इज मेड अप ऑफ सेमीकंडक्टर, राईट आहे. चलो परफेक्ट आहे. सगळ्या बारीक बारीक गोष्टी पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्वाच्या आहे, ठीक आहे. एलव्हीडीटी हॅज, एलव्हीडीटीला काय असतं असं विचारलंय. बघा मी बोललो ना, आता एलईडीचं आपण पूर्ण मूवी बघून घेतली. क्वेश्चन कसाही फॉर्म मध्ये तुम्ही बरोबर सॉल्व्ह करतात. 1 प्रायमरी कॉईल अँड 2 सेकंडरी कॉईल. बघा पहिलाच ऑप्शन करेक्ट बसतोय. एक प्रायमरी कॉईल असते जी सेंट्रल असते बाळांनो, आणि 2 म्हणजे सेकंडरी कॉईल असते. क्वेश्चनची आणखी लेवल जरी वाढवली ना, 1 प्रायमरी कॉईल अँड 2 सेकंडरी कॉईल विच आर इक्वल इन टर्न्स बट अपोजिट इन मॅग्निट्यूड, असे जरी क्वेश्चन मध्ये दिले, मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये जरी क्वेश्चन दिले ना, तरी तुम्हाला आता सॉल्व्ह करता आले पाहिजे. हा तर बेसिक झाला, हा तर सॉल्व्ह करणार तुम्ही. पण जर ए लेवलला क्वेश्चनची लेवल जरी वाढवली आणि मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये आन्सर विचारले तरीही सॉल्व्ह करता आले पाहिजे. म्हणून वरवर वाचलं नाही, आपण डेप्थ मध्ये स्टडी केली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा 2 प्रायमरी कॉईल तर करेक्ट इनकरेक्ट आहे. 1 प्रायमरी कॉईल आणि 1 सेकंडरी कॉईल हे पण इनकरेक्ट आहे. 2 प्रायमरी कॉईल तर बिलकुल नसतं. म्हणून पहिला पॉईंट काय माझा एकदम करेक्ट आहे, ठीक आहे. तर बाळांनो हा होता आजचा सेशन. आय होप हा सेशन तुम्ही खरंच एन्जॉय केला असेल आणि तुमचा सेन्सर मधला कॉन्फिडन्स थोडासा बऱ्यापैकी बूस्ट झाला असेल, ठीक आहे. आणखी 1 किंवा 2 सेशन तरी मी प्लॅन केलेत, ठीक आहे. बघा सिलेबस काही असू द्या, मी परत बोलतोय, आपल्याला एक्झाम ओरिएंटेड फोकस असला पाहिजे. एक्झामला ज्या लेवलचे प्रॉब्लेम फॉर्म होतात, एक्झामला जे परत क्वेश्चन विचारले जातात ते तेवढे सॉल्व्ह झाले पाहिजे. तुम्हाला आणखी एक प्रॉपर एक कॉमन सिनारिओ देतो. जर एक्झामला बाय एनी चान्स 10 ते 15 क्वेश्चन सेट झाले, मी एक्झाम्पल देतोय, ठीक आहे. तर 10 ते 15 पैकी जर मी 8 ते 9 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले ना, हा माझे व्हिडिओ बघून, तरी मला या व्हिडिओचं सॅटिस्फॅक्शन आहे. मी आउट ऑफ मार्क्सला कधीच जात नाही, कारण क्वेश्चन कधी कोणत्या सेक्शन मधून पडेल सांगता येत नाही. पण हा जे क्वेश्चन रिपीटेडली आतापर्यंत विचारले जातात याच्या पुढे विचारलं जाईल, कमीत कमी ते कॉमन क्वेश्चन माझ्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजे, हा माझा मोटो आहे, ठीक आहे. एक्झामला वेळ कमी आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंटला पहिले फोकस करा, तेवढं कव्हर करा. आणि तेवढं करून पण अंगात जर ताकद उरते ना, वेळ उरतोय, मग बाकीचे क्वेश्चन तुम्ही कव्हर करू शकता, राईट आहे. ही थेरी एकदम प्रॉपर जा. एमसीक्यू जे एंडिंगला घेतले तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याकरता घेतले, पण जी थेरी घेतली ती सगळी थेरी इम्पॉर्टंट आहे. फक्त तेवढेच एमसीक्यू सॉल्व्ह करून चालणार नाही, थेरी डिटेलमध्ये वाचा, क्वेश्चन कसाही फॉर्म झाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, ठीक आहे. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे. कारण तुमचं सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन असतं बाळांनो, ठीक आहे. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, लवकरच अपलोड करेल, तुमची सांगायची गरज पडू देणार नाही, ठीक आहे. थोडं डिले वगैरे झाला समजून घेत चला, कारण असतात प्रॉब्लेम असतात, ठीक आहे. तरी मी माझा बेस देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो, ठीक आहे. सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. प्रॅक्टिस करत राहा, काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये टाका, आपण नक्की ते सॉल्व्ह करूया. चला थँक्यू सो मच, बाय.